नमस्कार. अंटार्क्टिकाचा प्रवास आपल्याला कसा वाटतो मला जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. अंटार्क्टिका हे पृथ्वीवरील एक रहस्यमय ठिकाण आहे. या ठिकाणी मानवी वस्ती करण्यासाठी योग्य पद्धत शोधण्यासाठी सर्व देश कष्ट करीत आहेत, मेहनत घेत आहेत. चला तर मग आपल्या आजच्या प्रवासाला सुरुवात करूया. मी सुदर्शना, वाचू आनंदे जगू स्वानंदे या पॉडकास्टमध्ये आपले मनपूर्वक स्वागत. फास्ट आईस एक छलावा. अंटार्क्टिकाच्या समुद्रात फास्ट आईस हा एक छलावा आहे. हे दिसायला पक्के दिसते, परंतु कधी काय होईल हे सांगणे कठीण. 12व्या अभियानादरम्यान समुद्रात फास्ट आईस जवळपास 3 किलोमीटर पर्यंत पसरले होते. त्यामुळे सर्व कार्य हेलिकॉप्टरद्वारा सुरू होते. एकदा चांगल्या वातावरणाच्या दिवशी दुपारी काही काम नव्हते म्हणून सर्व कर्मचारी आणि त्यांचे अधिकारी कॅप्टनला सांगून फोटोग्राफी करता खाली उतरले. बऱ्याच वेळ त्यांचा हा कार्यक्रम चालू होता. अचानक फास्ट आईसचे तुकडे झाले. सर्व वेगवेगळ्या दिशेने वाहून जाऊ लागले. एकेकाला बाल्टीद्वारे उचलण्यात आले. सर्वात शेवटी एकटेच अधिकारी एका वेगळ्या तुकड्यावर वाहत जात होते. ते नेव्हीचे संकेतानुसार खुणा करून सर्वांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करीत होते, पण कुणालाच काही कळत नव्हते. त्यांना वाटत होते आपल्याला कुणी बघितलंच नाही. शेवटी त्यांना पण उचलण्यात आले. मरीचिका. अंटार्क्टिका आणि युरोपच्या काही भागात अशा मरीचिका बघायला मिळतात. सामान्य रूपात थंड हवा खाली बसते व गरम हवा वर उठली जाते. कधी कधी मोसम अचानक बदलल्यामुळे हवेतील गरम हवा काही प्रमाणात जमिनीवर बसते आणि वर थंड हवेचे परत दिसतात. तेव्हा हा अनुभव येतो. दूरच्या सगळ्या गोष्टी आकाशात उलट्या लटकलेल्या दिसून येतात. अंटार्क्टिकामधील हवा शुद्ध असल्यामुळे दुरीचा अंदाज चुकतोच. दूरच्या गोष्टी अगदी जवळ दिसायला लागतात. कधी कधी 100 किलोमीटर दूर दिसणारा समुद्र आईसबर्गच्या अनेक मंजली इमारतीसारखा दिसतो. अगदी मैत्री स्टेशनच्या जवळ दिसतो. समुद्राच्या कार्यकर्त्यांना समुद्राचे पाणी अचानक वरती दिसते, जशी एखादी विशाल महाविनाशक लाट आपल्याकडे येत आहे. त्याचबरोबर आकाशात ढग जमा झाले असेल तर आणि छोटे छोटे बर्फाचे बारीक बारीक कण पडायला लागतात. अशा वेळेला सर्व दुधिया रंगाचे दिसायला लागते, त्यामुळे त्याला व्हाईट आउट म्हणतात. तेव्हा दिशाबोध होत नाही. वस्तूंचे आकार विक्राळ दिसू लागतात. एकदा श्री अजय धर व त्यांची टीम विंटरिंगसाठी अंटार्क्टिकाला राहत होती. तेव्हा ते बाहेर निघाल्यावर एक जेवणाचे पाकिट चुकून राहिले असे त्यांना वाटले होते, परंतु ते दूर दिसणारे एक कंटेनर होते. आणखीन एक भ्रम. एकदा डॉक्टर मुखर्जी दक्षिण गंगोत्रीमध्ये राहत होते. तेव्हा ते रात्रपाळी करीत होते. ते रात्री बाहेर गेले तेव्हा त्यांना असं वाटले की समुद्रात आग लागली. त्यांनी एका साथीदाराला उठवलं आणि समुद्रात आग लागली असे सांगितले. त्यांच्या साथीदाराने सांगितले थोड्या वेळाने ती आपोआपच विझेल. नंतर असे लक्षात आले की समुद्रातून चंद्र उगवला आणि आग विझली. जाको राखे साईया. एकदा मेजर बलराज दक्षिण गंगोत्रीमधून 100 किलोमीटर दूर एक क्रेन खराब झाली होती. ती दुरुस्त करायला निघाले. दुरुस्त करून ते मैत्रीत परत येणार होते. त्यांनी काम सुरूही केले आणि खूप जोराचे वादळ आले. त्यांना समोरचे दिसत नव्हते. ते मैत्रीच्या लोकांच्या कॉन्टॅक्टमध्ये होते. नंतर तो संपर्क तुटला. संपर्क साधण्यासाठी बर्फावर चालणाऱ्या गाडीचे दार उघडले आणि ती गाडी सरळ चालायला लागली. बर्फाच्या गाड्यांना ब्रेक नसतो. त्या क्रेनच्या साह्याने पुढे मागे चालतात. एकदम गाडी हलली आणि मेजरच्या अंगावरून गेली. सर्वांना वाटले की मेजरच्या पाठीच्या मणक्याचे हाड तुटले असावे. सर्व काळजीत होते, पण जेव्हा त्यांना ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यात आले तेव्हा असे लक्षात आले की त्यांना मुका मार लागला आहे. बाकी काहीही झाले नाही. वादळाची शिकवण. एकदा अजय धर 1987 साली त्यांची पहिली विंटरिंग करत होते. त्यांना सर्व ठीक आहे असे वाटले, पण जेव्हा ते बाहेर पडले तेव्हा असे लक्षात आले की बाहेर वादळ आले आहे. त्याच्या धक्क्याने ते खाली पडले. वादळात हवेत बर्फ उडत होते, त्यामुळे त्यांना दिशेचा बोधच होत नव्हता. त्यांनी अंदाजे एक दोरी पकडली व ते मैत्रीच्या फेन्सला बांधलेली होती. त्याच्या आधारे ते कसे तरी मैत्रीपर्यंत पोहोचले. नंतर पूर्ण वर्षभर त्यांनी कमरेला
दोरी बांधूनच काम केले. डॉक्टरचे धैर्य. अंटार्क्टिकामध्ये पोलर नाईट सुरू होती तेव्हा बरेचदा मनस्वास्थ्य बिघडते. एकदा त्यांच्यासोबत काम करणाऱ्या सहकार्याने जेवणाच्या टेबलवर आल्यावर निराशेने सांगितले की त्याच्या तोंडाला छाला आला आहे, ते जेवू शकणार नाही. तेव्हा डॉक्टर म्हणाले की बरे झाले फक्त छाला आला, तुला जर पायल्सचा त्रास झाला असता तर मी काय केले असते. अशा तऱ्हेने प्रसंगावधान राखून डॉक्टरांनी त्यांचे मॉरल बूस्ट केले. मैत्रीतील सिनेमा. विंटरिंग करणाऱ्या टीमचे काम व्यवस्थित चालावे म्हणून काही मनोरंजनाचे काम आणि कार्यक्रम करण्यात येतात. रोज रात्री जेवणानंतर सर्वांना सिनेमा दाखवण्यात येत असे. हे काम रेडिओ ऑफिसरला देण्यात आले होते. तो दर रविवारी लिस्ट लावत असे. एकदा एक टीम बाहेरचे काम करून रात्री मैत्रीत पोहोचणार होती तेव्हा लीडरला वाटले की आज जेवणाचा मेनू पण विशेष असावा व रात्री कुठला तरी छान सिनेमा बघूया, म्हणून त्याने नेहमीची लिस्टमध्ये सिनेमाचे नाव काय आहे हे रेडिओ ऑफिसरला विचारले. त्यांनी सांगितले, भागो भूताया. कुठलेही महत्त्वाचे काम करायचे असेल तर मनोबल चांगले असले पाहिजे आणि हेच यातून लेखकाने सिद्ध केले आहे. डॉक्टरच संकटात. एकदा विंटरिंग करणाऱ्या टीमचे काम श्री मॅच्योर पहाडावर चालू होते. तिथे बर्फाचे काही नमुने बघण्यासाठी ड्रिलिंग करण्यात येत होते. तेव्हा ते काम पाहायला मैत्रीतून काही लोक येत जात असत. असेच एकदा मे महिन्यात 2 डॉक्टर आले. तेव्हा जास्तीत जास्त मोठी रात्र होती. काम करणाऱ्या टीमला काही अडचण असल्यामुळे काही अवजारे हवी होती. ते त्यांनी त्या दोघांमार्फत मागवले, कारण अंतर खूप दूर नव्हते. रात्र असल्यामुळे तिथे एक बल्बचा उजेडात काम चालू होते. अंधार असताना अंदाज चुकला, त्यामुळे ते दोन्ही डॉक्टर पुढे निघून गेले. नंतर त्यांच्या लक्षात आलं की बल्बचा उजेड तर मागे गेला आणि ते परत फिरले. लाईटच्या उजेडात ते लाईटकडे जाऊ लागले, पण उतार असल्यामुळे ते पुढे निघून गेले आणि एका खड्ड्यात पडले. त्यांना काहीच कळेनासे झाले. त्यांनी असे ठरवले की काहीही झालं तरी एकमेकांचा हात सोडायचा नाही आणि चाचपडत चालत राहायचं. असे करून ते मोठ्या कष्टाने विज्ञान केंद्रात पोहोचले. वैडोल क्षेत्रात भारतीयांचे पहिले पाऊल. अंटार्क्टिका हे वैडोल क्षेत्र आहे, जिथे समुद्रात सतत पॅक आईसचे मोठे मोठे तुकडे वाहत असतात. त्यात जर जहाज फसले तर त्याला मार्गच मिळत नाही. अशाच एका अभियानात लेखकाचे जहाज पोलर बोन वैडोल क्षेत्रात उभे होते. कॅप्टनने हेलिकॉप्टरने 2-3दा जाऊन उतरण्याची जागा शोधण्याचा प्रयत्न केला, पण तो असफल झाला. त्यांनी ती जबाबदारी लेखकावर टाकली. लेखकाने अंदाजे एका जागेचे निरीक्षण करून तिथे उतरायचे ठरवले, पण नंतर हेलिकॉप्टरच्या पायलटने सांगितले की हेलिकॉप्टर तिथे उतरणार नाही. मग लेखकाने ठरवूनच 30 फुटावरून अंदाजे खाली उडी घेतली आणि लेखक खड्ड्यात घुसत गेले. सगळ्यांना वाटले ते दबले, पण लेखकाने आपली पूर्ण शक्ती लावून बाहेर येण्याचा प्रयत्न केला. ते त्या वैडोल क्षेत्रात पॅक आईसवर उभे राहिले. हेच ते भारतीयांचे पहिले पाऊल आणि ते लेखक स्वतः होते. आजच्या भागात एवढेच. अंटार्क्टिका हे एक रहस्यमय ठिकाण असल्यामुळे लेखकाने स्वतः अनुभवलेले वेगवेगळे प्रसंग ऐकण्यात, वाचण्यात खूप वेगळा आनंद मिळतो आणि प्रत्यक्ष अंटार्क्टिकाला गेल्यासारखे वाटते. मला पण तो अनुभव आला आणि म्हणूनच हे सगळे मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. एपिसोड कसा वाटला मला नक्की कळवा. आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा.